गुड मॉर्निंग सगळ्यांना. आवाज आहे. चला आता 10:30 वाजले. नॉर्मली 10 पर्यंत करतो. लाईफ किती चेंज होते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. हो गेला त्याच्या आबांसोबत बाहेर आणि तोपर्यंत मी बेड वगैरे सगळं आवरलं आहे. वाजले 8 8:30. तर तो यायच्या आधी चहा वगैरे बनवून येते. राईस वगैरे तर बनवून झालेला आहे. तो आता गेला 8:30ला वॉकला. ये देखो सुबह सुबह ये प्राणी लोगों की नींद खराब कर रहा है. बेडशीट्स काल धुतलेत. आता काही आज दोन गोष्टी आहेत. हे तुझ्यामुळेच खराब झालेली बेडशीट. मग तू सगळं ह्याच्यात घाण केली. एव्हरी वीकेंडला काम करतो. नाही मी आताच कालच परवाच धुतलेली. त्याच्यावर तू घाण केली काल. म्हणून पीकला लावणार आहे. ए बाई चांगलं लाव. क्विक नको लाव. अरे तुझ्या ना आता काम तर काय स्वच्छता ठेवायला. मी काय म्हणते, हं. डोकं जर पडलं का त्यासाठीच लिंबू पाणी करून आणतो. हा संडे सगळं निवांत संडे सगळं. अरे हो इकडे आला फिरून. आता आलं फिरून. उतरायची घाई बघा. कधी मला खाली काढतायत. अवेश बाप्पा करून आला का तू? बाप्पा केला दाखव कसं केलं. कसं बाप्पा डाडा करतोय बघ. डाडा करतोय कसं बाप्पा करायचं. तर तो आता आला आणि त्याने पहिले फिडिंग केलं आणि आता 10-15 मिनटं म्हणजे 9:30च्या आसपास मी त्याला दाल राईस वगैरे खाऊ घाली. म्हणजे मग 10पर्यंत त्याची आंघोळ. असं बघते. अजून एक असं की रोज संध्याकाळी एका माणसाने त्याला बाहेर घेऊन जायचं आणि सकाळी घेऊन जायचं. तर सकाळी पप्पा उठलं म्हणून त्याला घेऊन जातात आणि संध्याकाळी मी कंपल्सरी 1 तास त्याला घेऊन जाते. 6 ते 7 किंवा 5:30 ते 6:30 पावणे 7 वगैरे असं. म्हणजे ह्या ठरलेल्या गोष्टी करायलाच लागतात. म्हणजे तुमचं दिवसभर शहरामध्ये कसं दिवसभर घरा बंद असतात. फ्लॅट सिस्टीम असते. त्याच्यामुळे दिवसभर घरामध्ये बंद खेळून त्यांना बाहेरचं काही दिसत नाही. म्हणून मग बाहेरचं एक्सपोजर म्हणा किंवा बाकीच्या सोशलाइजच्या हिशोबाने मग त्याला बाहेर घेऊन जाणं हे एक आहे. त्याच्यामुळं तो वेळ तुम्हाला राखून ठेवायला लागतो. तुमचं काही प्लॅन असेल तुम्हाला ते तसं करायला लागतं. नाहीतर मग सरळ स्पेशल माणूस बाई बघा. मग त्याला त्याच्यासोबत सोप म्हणजे आपण म्हणतो ना बाई वगैरे लावायची तसं. पण ते तेवढं अफोर्डेबल पाहिजे तसंच तर असतं. अदरवाईज आपण जर केलं तर ते बेटर आहे. कारण आपण थोडंसं कसं की त्याला 4 गोष्टी सांगू शकतो बाहेर गेल्यानंतर. गार्डनमध्ये म्हणा किंवा रस्त्याने म्हणा असं असतं. तर हा एक टाईम त्याच्यासाठी राखलेला असतो. आणि आता त्याला कुठली वस्तू कुठे जर पडली त्याला जर म्हटलं आणतो तो आणतो. कुठे गेलं झाकण? कुठे आहे ते? लागेल ते. तुझं झाकण कुठे पडलं? सोफ्याखाली गेलं वाटतं बेबी म्हणून तू थांबलाय. सोफ्याखाली गेलं वाटतं बरं का बेबी. कुठे गेला झाकण? कुठे गेलं बघ बरं. शोध बरं. कुठे गेलं बघ बरं. गेलंय का? खाली तर जाऊ दे. त्याशिवाय तो असं शांत थांबणार नाही. बस खाली. थांब बस. सोडून दे तिथं सोड. हां बस खाली बसलं म्हटलं ना. आता गार्डनमध्ये पण खाली बस म्हटलं ना वरून लगेच बसून घेतो. जर त्या प्राण्याला धर्म असेल तर. त्याला आता त्याचं खेळतोय तोपर्यंत आमचं पाणी वगैरे काफी चहा वगैरे होऊन जाईल
आणि मग मी त्याला खाऊ घालेल. काकू आज काय बनवतात ते तुम्हाला दाखवते. काकू आलं घालायचं, हे बघा परतून घ्यायचं, भाजी करायची, काय बनतंय आज आपल्या किचन मध्ये. टाकायची आणि मग आज आपल्याला अशी करून चारायची, है की नाही? अशी करून चारायची. भात आणि भाजी बघा कसं लक्ष आहे इकडं. आज अंडा करी आणि कोबीची भाजी हम्म. स्पेशल आहे अंडा करी. तर काकू मस्तपैकी मसाला वगैरे रस्सा वगैरे बनवून ठेवणार आहे छान. आणि संध्याकाळी जेव्हा आम्हाला खायचं तेव्हा आम्ही एक हे करून घेऊ, कोबीची भाजी मस्त चालणार. बघा ना. काकून चाललोय स्वयंपाक. तर आता आऊ चला आता काकूंना करू दे स्वयंपाक. ते बघा त्यांच्या सोबत. अगं आपलं किचन केवढं भरलेलं वाटतं. आज मूड आहे माझ्याकडे यायचा आहे ना. हा कोण बोलताय, काय काय करताय? चला आपलं खायचं ना, काकूंना स्वयंपाक करू द्यायचा. त्यांचा स्वयंपाक चालू असतो त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याकडे छान राहतो. मग त्यांच्याकडे हसतो, त्यांच्यासोबत आपल्यासोबतच हसायला बोलायचं नसतं, है की नाही? हसायचं नसतं. चू चू ये कौ कौ ये धर चू 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 ये कौ कौ. आता खाली जायचंय आणि त्यांच्या तिकडेच जायचंय त्याला दाणा. आणि अजून एक त्याने खाल्लं नाही तरी प्रॉब्लेम, वेळेवर नाही खाल्लं तो एक प्रॉब्लेम. म्हणजे त्याने खाल्लंच पाहिजे असं आपलं एक असतं ना की बाबा याने एवढं तरी खाल्लं पाहिजे. तर ते खाता खाता त्यांना इकडे तिकडे पळायचं असतं. ते बघ डायरेक्ट किचन मध्ये आवो. तर असं आहे, हे अशा सगळ्या गोष्टींमधून जायलाच लागतं. आणि खरंच आतापर्यंत ज्या मम्मी झालेल्या आहेत आणि कसं वर्किंग आहेत, हॅट्स ऑफ. म्हणजे बाई वगैरे लावली असेल तर ठीक आहे, अदरवाईज सगळं मॅनेज करून दोघांनीच बघितलंय तर खरंच कमेंडेबल. म्हणजे आता मी त्या सिच्युएशनमधून जाते म्हणून मी सांगू शकते की खरंच डिफिकल्ट असतं, इझी नाही आहे. म्हणजे 1.5, 2, 3 वर्ष जोपर्यंत त्याला असं समजत नाही ना तोपर्यंत आहे, डिफिकल्टच आहे या गोष्टी. हे असं पॉझिटिव्ह, हे अशा गोष्टी आहेत जे की म्हणजे साधा कपडे जरी वाद घालायची असेल मागे मागे येणार, किचनमध्ये काही काम करायचं असेल आपल्याला धरून राहणार, पडायची भीती असते म्हणून एका माणसाने यायचं त्याला घेऊन यायचं. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, भरपूर आहेत. वॉशरूमला जायचं असेल तर तो मागे मागे येणार, दरवाजे बंद करून टाकला की तो रडणार. तर हे असे काही निगेटिव्ज आहेत. म्हणजे निगेटिव्ह म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं की मी काय असं काही हे नाही करत आहे की बाबा, बट माणूस असं अडकून बसतं ह्याच्यामध्ये. अरे 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 कोणी आणलं रे, कोणी आणलं रे तुला. बसा खाली. बसले. तुम्ही निघाले की चालला पुढे. इकडे इकडे बघा, हे काय आहे, हे 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 काय आहे बाळाचं. जाऊ का घेऊन, मला घेऊन जाऊ घेऊन, घेऊन जाऊ का. धरा 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 धरा. तसं नाही ते, आता तुम्ही जिकडे जास्त ते बघा माझ्या आधीच किचन ते बघ चालला सुद्धा किचन मध्ये. पुढे इंटरेस्ट मारायचा बघा. त्याला ते आवाज आहे. हो काही नाही, ठीक आहे. ज्यांनी केली ऑर्डर त्यांचा फोन इथे नाही माझ्याकडे. मी केले चेक. ओके ओके थँक्यू दादा. बिग बास्केटची ऑर्डर आली आपली. हे काय बाबा बिग बास्केट 5 मिनिटात तर डिलिव्हरी येऊन जाते. म्हणजे हे बघ आली पण लगेच. जेवढ्या वस्तू पाहिजे होत्या बाकीच्या तर आम्ही संध्याकाळी भाज्या वगैरे जे आहे ते संध्याकाळी सगळं आणू. पण आत्ता तर काही एवढं म्हणजे जेवढ्या हे होत्या त्या आणल्या तर 5 मिनिटात, लिटरली 5 मिनिटात डिलिव्हरी बिग बास्केट. त्याच्यामुळे मला हे फार आवडतं आहे बिग बास्केटचं. है ना. तू राहू दे आता, तू तिथं उचकायला जाऊ नको. बरं ठीक आहे चल. तू काहीच खाल्लं नाहीये. बस बरं इथे, बस बरं इथे. एसीची स्टोरी अशी आहे
की काल मी याला झोपवायला घेतलेलं आणि आणि जेव्हा मी एसी ऑन केला आणि त्याचा आवाज येतो ना जेव्हा आपण टेम्परेचर कमी जास्त वगैरे करतो, तर हा इतका घाबरला माहित नाही का, कारण याच्यासमोर मी फर्स्ट टाइमच एसी ऑन केलं. लहानपणी याला एवढं कळत नव्हतं, आता कळायला लागलं. आणि लगेच असं कसं करायचं लगेच असं चिटकूनच बसला आणि तसंच झोपी गेला. म्हणजे एसी मुळे तो एवढा घाबरला. आणि एसीकडे असं बघायचं, लगेच असं मला असं करायचं, असं बघायचं, असं करायचं. चेंज वगैरे करून घेतला होता कारण आंघोळीची तयारी करायची आऊची. आणि तो खाते तोपर्यंत कपडे वगैरे काढ. हो हो जा. काय बोल. मी भात खाशील का सकाळी? आता भात तुला कशा पाहिजे? अंडाच बनवतो. अंडाराईस बनव. काय मग अंडाराईसच खेळते, मग माझं काय बनवणार नाही दुसरं. कसं प्लॅनिंग आहे तुझं? बरं तू आता त्याच्यासोबत आंघोळ करणार की कसं? नाही, मी अंडी आणून घेतो ना, तू पण मी आंघोळ, म्हणजे मला एकत्र सगळं करता येईल. मग तुझं हे मी कपडे तरी वरच ठेवते सध्या, राहायला लागेल ना. हे बघ, सिंपल अंडा राईस, कांदा आपला, थोडं तेल नसतं त्याच्यामुळे सोया सॉस आणि चिली सॉस असतो. आणि मग मी तेवढंच केलं आज, मी दुसरं काही बनवत नाही. पप्पा तुम्ही एक खाणार का? अंडा कधी आहे का तुम्ही मला? दोन खायला लागेल. वास येतो याचा खायला. नूडल्स आवडले होते ना? छान होते. पण त्याच्यामध्ये मी सोया सॉस नव्हता आणि चिली सॉस नव्हता. ती असते ना तर अशी भारी लागली असते ना ती, तू ना म्हणजे प्लेट खाऊन टाकली असते. तर आंघोळीची तयारी. चला चला चला, आता 10:30 वाजल्यावर मध्ये 10 पर्यंत करतो. काय बोल आज जरा, आज तुझ्यामुळे 10:30 म्हणजे आज संडे पण आहे ना, मग ठीक आहे चाल थोडं फार. तसं नाही, आज 10:30 म्हणजे असं छपाक 5 वाजेपासून जागी केल्यामुळे असं वाटतं की संध्याकाळ झाली. त्याला कळले आता जायचं आंघोळीला. आण त्याला माझे मागे काय म्हणतो काम करायची ना. चला करतो बंद. हो खेळायचं. आंघोळ वगैरे झाली, पाण्यामध्ये खूप खेळून झालं, आता एकदम शांत असं झालंय. चला त्याचे कपडे वगैरे बदलून घेते आणि झोपते. आता 10:30 वाजून 5 मिनिटं. लेडी झोपायला, लेडी आणि
बटन्स एसी लावू का एसी लावू एसी लावू एसी लावू एसी लावू एसी लावू एसी लावू देखो एसी लावू गरम होतं ना वेळेला गरम होतं ना कसं होतं वेळेला गरम होतो मेक शुअर हेअर्स ड्राय होतो पाहिजे मला आता झोपवते कारण आता ऑलमोस्ट 9:15 आरामात झोपायचंय